आजी आजी मी निघतेय. विक्रांत मला घ्यायला येतोय. का ग अशी अचानक? हो आजोबा, इकडलं सगळं झालंय ना. अगं पण आजी काही राहिलंय का? म्हणजे काही काम वगैरे? काम कसलं ग? काम वगैरे काही नाही. आत्ता नको, पुढच्या वेळी. एक दिवस राहिले ना मी. आणि तसंही विक्रांत थोड्या वेळात येतच असतील. मी निघते. मला तयारी करायला हवी. मोनू, ताई बोल मानसी. लगेच चाललीस तू? अगं 2 दिवस तरी अजून राहिली असतीस. नको, बास झालं. मला माहितीये तू अशी अचानक का जातीयस. ताई, तुला वाटत होतं की मी तुला सपोर्ट करेन प्रत्येक बाबतीत. अगं माझा सपोर्ट तुला असतोच ग. फक्त तो तुला हवा तसा नसतो कदाचित. म्हणून कदाचित तुला वाटलं असेल की इथे तुला कोणीच समजून घेत नाहीये, कोणीच सपोर्ट करत नाहीये. तसं नाहीये ताई. मला काय वाटतं ना मानसी, याचा कोणालाही फरक पडत नाही. झाला ना गैरसमज. अगं ताई, आय स्वेअर असं काही नाहीये. गैरसमज नाही ग, जे दिसतंय ना ते बोलते मी. ताई प्लीज ट्राय टू अंडरस्टँड. अगं तुला अपेक्षित असं मी नाही वागले तर याचा अर्थ असा होत नाही की मला तुझं ऐकूनच घ्यायचं नाहीये किंवा आपण एकमेकींपासून खूप दूर गेलोय. आपले विचार वेगळे असले, मतं वेगळी असली तरी नातं नाही ना ग बदलत. ताई प्लीज अंडरस्टँड की तुझ्यासाठी कालही होते, आजही आहे आणि उद्याही असेल. I will always be there for you, no matter what. घरी सगळं ठीक आहे ना? हो का? नाही, तू आणि आजी आजोबांमध्ये काही? मी कोणालाही दुखवलेलं नाहीये विक्रांत. का वाटलं तुला असं? तू बाहेर उभी होतीस ना म्हणून. मग असाच लावू ना. आता आपण ड्राय स्टफ आपण हे सगळे साहित्य टाकायचे सगळं. माझं म्हणजे अगं बहिणी म्हणून किती प्रयत्न करत होती करताना की शिवच्या मला नाही वाटत. गौरी असतो त्याच्यावर विश्वास नाहीये का? विश्वास आहे मी तुम्हाला तो ना. म्हणजे निशा बहिणीचं नाटक वगैरे ते नाहीये. अगं असं कसं जतीन भाईंचा कॉल आहे, रिसीव कर ना. बघ कट म्हणून ते मला करतील. एक होतो आता मला कळ. तुम्ही 2 दाते. बनू हे संकेत आणि हे असतात. बाहेर तुमची